एकच रेडा आणि आणखीन एक रेडा असल्यावर रेड्यांचा का म्हणतेस म्हणजे माझ्या आईनं मला शिकवलं रेड्यांचा आदर करावा. कृष्णा मला रेड्यांचा आदर करावा, नवऱ्याचा पादर काढावा. येऊ दे तर तुझ्या आई म्हणला. तिला धावतो काय ती बायको म्हणजे माझ्या आईला काय म्हणास तुम्हाला अन्न खायचं आहे का नाही. कृष्णा मला जागेचा तुझ्या आजचा अन्न खाण्यापेक्षा क्वार्टर मारून जळकडीतला निवड खाल्लेला बरा. बायको म्हणजे मी तुम्हाला किती सांगितलं दारू सोडा म्हणून. कृष्णा म्हणला की लय दिवस झाला विचार करतोय पण तुला सोडायचं का दारू या विचारात आहे. बायको म्हणजे मी तुम्हाला सोडलं नाही यात नशीब म्हणून दारू सोडा म्हणला. सोडतो पण त्या दुकानदाराला सांगून येतो. विचार मला कधी कधी नाही म्हणलं नाही. पडत्या काळात सुद्धा त्यानं उदार दिलं म्हणून मला पडूस तर पेता आली म्हटलं. त्याला एकदा सांगून येतो. बायको म्हणजे खरंच सोडताय म्हटलं होय. थांबा म्हणजे तुम्हाला मिरची आणि लिंबू आणि मीठ उतरून टाकतो. कृष्णा मला उतरून टाकू नको संगती निर्णय बदललाच तर उपयोगाला येईल. घेतलं आणि गेला तर दारूच्या दुकानात पुढे अशी लांबडीच्या लांबडी लाईन आणि मारुतीच्या शिफ्टगत वाढतच निघाली. आणि पांडुका त्याचा दुसरा राऊंड होता त्यामुळे मागल्या कुठल्याच्या आधारानं उभा राहिला आणि कृष्ण सरळ आत निघाला. पांडुका ते म्हणलं किसनराव इथं मी आहे ती पासायची सोय नाही, इथं समान नागरिक आहे आत इकडे या म्हणला. म्हणलं मी प्यायला आलेला नाही दारू सुटल्या म्हणून सांगायला. म्हणलं काय बोलतीस. म्हणलं होय. म्हणला कुठे तर 30-35 वर्ष सर्व्हिस करणारी माणसांचे सत्कार केले जातात, शिक्षकांचे सत्कार केले जातात आणि आयुष्यभर दारू पिणाराचा साधा सत्कार समारंभ नाही. चला मला सगळे सावलीला जाताना काय घेऊन जायचं आहे. सगळे म्हणजे होय जाताना फक्त पिऊन जायचं. मग झाडाखाली गेली सगळे असे बसले. काही जणांची लय चढलेली नव्हती. तिने विचार केला आपण असंच बसलो तर आपल्या पॅन्टा घाण होते म्हणून तिने शर्ट काढला अंतरलं आणि त्याच्यावर बसलं. आणि पांडुतात्या बोलाय उठला. पांडुतात्या म्हणला भावानो आज कृष्णाचा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला कारण कृष्णानं दारू सोडलेले आणि दारू सोडणे एवढी सोपी गोष्ट नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की मी आयुष्यात 15 ते 20 वेळा दारू सोडलेला माणूस. पण काही कारणानं पुन्हा गेलो ही गोष्ट वेगळी आहे. पण दारुड्यासारखा नम्र माणूस शोधून सापडणार नाही. तो सगळ्याला माऊली म्हणतो, नमस्कार घालतो, पण माणसं तोंड तोडून जातात का 10 रुपये द्यायला लागते आणि तेवढी त्याची तुमची अवकात नाही. मग कशाला निर्व्यसनी म्हणून छट्या काढून फिरतात. ह्याचा तर वाटत कशा नाहीत तुम्हाला. बरं ह्यांची अंगणातली वस्तू चोरल्या गेली तर आरोप आपल्या का आपण दारोड आहे म्हणून. बरं चोरली आपण खोटं कशाला बोल. पण आपण कधी प्रपंचाला लावली का. तुम्हाला गरज नाही तुम्ही अंगणात टाकणार घरामागे टाकणार आणि तीच वस्तू एखाद्या गरजवंताला 5-50 रुपयाला विकून समान नागरिक आहे. साम्यवाद जोपासला तर आम्ही चोर ठरलो. म्हणून आज कृष्णाचा सत्कार करत असताना जुन्या चाली रीती रूढी परंपरेला आपण फटा द्यायचा आहे. आणि म्हणून कृष्णाला नारळाऐवजी आपण दारूची बाटली आणि सुपारीऐवजी छन फुटानं ते उकडलेलं अंड होते. उत्तरादाखल बोलायला कृष्णा उठला आणि ढसा रडला. मला चोरून बार मध्ये बियर पिण्यापासून रस्त्यावर खुलेआम बेवडा म्हणून पडण्यापर्यंतचा प्रवास मी तुमच्या साक्षीने केला. मला कधी बायका पोराला दूध पाजण्याचा कधी आनंद वाटला नाही पण तुम्हाला दारू पाजण्याचा आणि दुसऱ्याच्या कोंबड्या विकून तिसऱ्याला पाजण्याचे समाधान आहे तर कुठल्याही तीर्थयात्रेत नाही. म्हणलं की लोकांना कळायचं आणि तुमच्या ह्या समारंभानं मी भारावून गेलेलो आणि म्हणून तुम्ही दिलेली बाटली मी पेणार अजिबात पेणार नाही. पण स्वतः 2 बाटल्या कोणत्या 2 बाटल्या पेला आणि शेताकडे निघाला. वादळातल्या गुढीगत असा झोलकांड्या खात निघाला होता. माळ्याची मुलगी शिर्डी घेऊन निघाली होती. ती म्हणली किसन भाऊजी तुम्ही दारू प्यायला अशी शंका यायला लागल्या. कृष्णा म्हणला मुलकाच्या माग 2 क्वार्टर पारल्या तर तुला अजून शंकाच येते म्हणजे तुझी खात्री व्हावं म्हणून आम्ही पिऊन मरू का म्हणतो.
तर म्हातारा परशुराम मागत कुऱ्हाड घेऊनच होता. म्हटलं का आलायस? म्हटलं जेवायला. ती म्हटलं तिकडे झाडाला गोठुळं बांधलंय. तर तो गेला तर वर गोठुळ आयला म्हटलं ही एवढ्या वर कशाला बांधलंय? आता हिच्या उद्घाटनाला दह्या द्यायचं आहे म्हटलं. गौतम पाटील आणायच काय कसं तर खाली काढलं, सोडलं, खाल्लं. म्हातारक्याची जेवणाचीच वाट बघत होतं. याचं जेवण झाल्या म्हातारा आला आणि म्हणला अरे कृष्णा असं किती दिवस बसून खाणार? म्हटलं तीच म्हणते मी, आपण एक फळी मारून आणि कुठल्या पद्धतीने उभा राहून खाऊया. म्हाताऱ्याचे ज्ञानेश्वर तुकाराम गातात तिथंच होती. म्हातारा म्हणला ज्ञानेश्वर बघ तुझ्यापेक्षा कितीतरी लहान असताना त्याने ज्ञानेश्वर केली. म्हणला तीच म्हणतो मी, त्याच ज्ञानेश्वराने तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असताना जीवन समाधी घेतली. आम्ही काय बोलतो? मात्र म्हणला माझं चुकलं, तुझं लग्नच नाही करायला पाहिजे होतं. त्यापेक्षा म्हटलं तुम्हीच नाही करायला पाहिजे. स्वतः त्या वृत्ती नाही ना आम्हाला दोष देऊन काय मात्र म्हणला अरे तुझ्यासाठी घर बांधलं, शौचालय बांधलं, तरी तू असलं पण म्हटलं तीच म्हणते. जी गोष्ट कुठे बी आयुष्याला 5-10 मिनिटात होते त्याला 50,000 खर्चायचं काय काम होते. मात्र म्हणला अरे जे माणसं जेवतात धाब्यावर विष्टतात रस्त्यावर त्यांना लोक काय म्हणतात तुला माहित आहे काय म्हणत नाहीत म्हणे. हे जग आता कुणाला काय म्हणाय बसलेलं नाही म्हणतात. ते गोडळवल्या वागरला अंगावल्या कपड्याला पाळणारं जग झालंय म्हणतात. माणसं मिळवायची काय नाही म्हणला. बोकाड कापले फाट्या घेऊन मागणं पळते ती म्हणलं. काय त्यात बायको मागणं ऐकत होती कृष्णाची शेतात आलेली. ती म्हणजे जरा सवनी बोला बापासंग बोलताय म्हणजे हे म्हणला भाषा बदलाय कोणाला सांगतेस मराठीचा अभिमान आहे. बायको म्हणजे तुम्ही असं बोलायला गेला तर उद्यापासून तुम्हाला भाकरी मिळणार नाही. जागे जा भाकरीच्या तुकड्या पहिला आचार होणारातला मी नाही. उद्यापासून उपीट कर. जर आपल्याला चालत नाही म्हणजे उगा काढवाटा उघडणार म्हणजे लई डोसकं फिरत असं म्हणून गावात यायला लागला. डोसकं बदल झालं, झाडाला थटून पडलं खाली, बाटली काढली, मोकळी होती. तुझ्यामुळे म्हणला बायको मला तडा 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 बोलली म्हणून फेकून मारली. रंग्याच्या डोसक्यात बसली. रंगे म्हणला कोण आहे रे मोकळी बाटली मारतो? गुलात दम असला तर भरलेली मारतो. दुसरी बाटली काढली, दुसरी मोकळी होती. तुझ्यामुळे बाप तडा तडा बोलला म्हणून फेकून दिली. तिसरी काढली, गच्च भरलेली होती, भेट दिली. तुझा काय दोष म्हटलं? या प्रकरणात तुझा अजिबात काय नशीब म्हणा मग अशी पडलो तेव्हा फुटली. आता म्हणलं ह्यात आपल्याला एकच माणूस मार्ग काढू शकतो, तो म्हणजे आपला दोस्त भीमा. आता भीमा म्हणजे तुमच्या समोर तव्यागत मुसळागत दांडाचा आणि पर्वता आणि उंचीचा माणूस आला का. पण ह्यो भीमा पानपट्टी नावा घेताना सुद्धा टाचावर चलून पैसे गेलं तर पांढरे कपडा घालून उभा राहिला. तर तेवढ्यात भीमाजवळ आला जागणे सायकलीनं. जागणे म्हटलं भीमा तुझ्याकडे 500 सुट्टा आहे ती कारण. जागणे म्हटलं तुझ्याकडे बंद आहेत कसं. भीमा म्हटलं तुझ्याकडे आधी बंद आहेत कसं. म्हटलं असल्याशिवाय बोलतोय मी. लगेच म्हटलं मी बी असल्याशिवाय बोलतोय. बंदूक काढला गेला. कृष्ण म्हणला की पांढरे कपडे घालून पैसे वाटायला गेले काही निवडणुकीला उभा राहते का. मग जवळ आला म्हटलं भीमा अरे काय म्हणला पैसे वाटायला गेला निवडणुकीला उभा राहतोयस काय. म्हटलं काय त्याला उभा राहतोय. मग म्हटलं आकडा लागला काय. नाही म्हणलं आकडा नाही तुला साईडला सांगतो. म्हणलं काय आपल्याला म्हणलं गुप्तधन गावलंय. कृष्णा बुडालाच म्हणलं ती कुठं आहे. म्हणलं ती आयुष्यात. म्हणलं मग तू इतका हवेत कसा. म्हणलं आपल्याला एक मांत्रिक भेटलाय आणि त्यानं गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितले आणि सोडवान म्हणून लाख रुपये मागितले. ती मी 2 लाख कर्ज काढले, 1 लाख रुपये त्याला दिले, ते लाख खिशात आहे. कृष्ण म्हणला आहे खरंच गुप्तधन आहे. म्हाताऱ्याला लय जमवलंय. म्हणला माझ्या विषयात गुप्तधन आहे का बघ की. म्हणलं ते एवढं सोपं नाही. म्हणलं का. त्याला म्हणला मांत्रिकाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे, डोळ्याला दिपवणाऱ्या गोष्टी त्याला दिसते. कृष्णा म्हणला बरोबर आहे. वरच्या आळीच्या पांडवांना सुद्धा दिव्य दृष्टी प्राप्त झाली. म्हणलं तुला कोणी सांगितलं. म्हणलं ते 15 दिवस झाले काळा चष्मा घालून फिरतय. म्हणाला काय त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, त्याला त्याचं दोतार गावून आणि त्याला दिव्य दृष्टी कशाच्या प्राप्त होत्या. दिव्य दृष्टी प्राप्त होण्यासाठी अमुष्याच्या रात्री डावखुऱ्या गाढवाच्या तोंडात डावा हात घालून गुप्तधनाचा मंत्र म्हणायला लागतो. तेवढं सोपं नाही. आपण सरळ जाऊन मांत्रिकाचा पाय धरूया. कृष्णा म्हणला काय अडचण नाही, तू मांत्रिकाचा पाय धर, मी मांत्रिकाच्या तोंडात डावा हात घालतो. झालं मला शान आहेस.
आणि दोघं मांत्रिकाची वाट बघत बसली. लिंबाच्या झाडाखाली बसलेली. तेवढ्यात एक वाळ पान गिरक्या घेत आलं. पान उचललं किसनानं. म्हणला किसना, म्हणला भीमा सगळी पिकली पानं गळते, पण आमचं म्हातार पिकलं पान गळायचं नावच केलं. नुसतं मला दमी होतंय. बायकोच तर काय विचारूच नका. गावात आबरू जात्या म्हणून घरात आणून पिली, तर बायकोनं मोकळ्या पाटल्या ऐकून डोरलं केलं. म्हणजे दुसऱ्याच्या चितेवर भातुड्या बाजून खाण्याचा प्रकार आहे का नाही. पण मी बी मला कष्ट करून पेणाराचा नाही. मी तीच डोरलं ऐकून भरलेली बाटली घेऊन आलो. तेव्हा मला अतिशय चांगलं केलंस. तू आहेस तर डोरले केलंस समाधान. तुझ्या माघारी म्हटला डोरले कोण गाव मातीच्या आणि कार्याच्या नावाखाली आमटे पेणार. आणि जाताना काय म्हणणार, दारुड होतो. आरती दारुड होतं म्हणून तर तुला आमटी मिळाली, नाही तर काय करणार होतास म्हणून तुला एक सांगतो, जोपर्यंत दारात येत नाही यम तोपर्यंत विस्की, तोपर्यंत राम. जसं सगळ्या टाळ्या वाजवली तेवढ्या भीमा म्हटलं अरे टाळ्या. असं रंगात येणं म्हणजे काय सगळे कोण म्हणला काय म्हणलं आम्हाला म्हणजे दारूचं महत्व कुठलं आम्ही टाळ्या वाजवलं. म्हणलं तुमच्या दारून माझा खोकला जाईल का. भीमा म्हणला तू गेलेला कळणार नाही, खोकलेच काय. तेवढ्यात मांत्रिक आला. मांत्रिकाचं वर्णन तर काय सांगायचं. चिमणीच्या कोट्यागत हातभर दाढी, कुडातनं काडी काढावी तशी दाढीतनं बिडी काढली. आणि भोवऱ्या मुशीच्या गाऱ्या डोळ्यावर डोळं जवळ आला तसं भीमा म्हणला मांत्रिक बाबा ह्यो किसनाकडे बघितल्यानं म्हणला किसनराव तुमच्या विषयात गुप्तधन आहे बरं का, तुमच्या विषयात गुप्तधन आहे बरं का. म्हटलं मांत्रिक बाबा म्हणून जी मांत्रिकाला मिठी मारली, स्वतःच्या बाला सुद्धा अशी कधी मिठी मारली. अहो हातभर दाढी, बोराटी टोचावी तशी तुझ गंजीत तोंड गाठल्यावर श्वास घोट मार. मागं सोडलं तोंडावर हात फिरला म्हणला अहो तेवढं काढून द्या की म्हाताऱ्यानं लय दमिवलंय. मांत्रिक म्हणला किसना तुझ्या शेतात गुप्तधन आहे पण ती सहजासहजी निघणार नाही. कृष्णा म्हणला मांत्रिक काही तांत्रिक अडचण नाही का. मला होय. मला काय तुझ्या शेतात म्हातारा नाग आहे आणि तो आमुषाला हिरा घेऊन फिरतो. कृष्णा म्हणला अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ते म्हातारा नाग नव्ह, ते आमचं म्हाताराच आहे. आमुषाला खंडील घेऊन बोल मुगरा करतो तुम्हाला गेलं वाटलं. मांत्रिक म्हणला किसना म्हाताऱ्या नागातला म्हाताऱ्यांचा मला फरक कळत नाही. किसना म्हणला चिडू नका, आमचं म्हातार काय कमी विषय नाही म्हणा. मग म्हणला तुझ्या म्हाताऱ्याला मला भेटावंच लागेल. किसना म्हणला डोक्यातनं सुद्धा काढा. म्हणला का तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त आहे ना. होय. आमच्या म्हाताऱ्यानं तुम्हाला एक लेक्चर मारलं तर तुम्हाला दिव्यदृष्टीच काय हाही सृष्टी दिसायची बंद होईल. पुढं काय करायला लागेल सांगा. मांत्रिक म्हणला 100 लिंबू आणायला लागतील, त्याच्या 1000 फोडी करायला लागतील आणि त्या 1500 पावलावर टाकायला लागतील. किसना म्हणला 100 लिंबू आणा येतील, त्याच्या 1000 फोडी करायला येतील, त्या 1500 पावलावर टाका येतील, पण हे सगळं मोजायचं कोण. भीमा म्हणला माझ्या ओळखीत एक बँकेत आहे त्याला घेऊया बोलवून. मांत्रिक म्हणला असल्या कामाला बँकेतला माणूस चालत नाही, बँकेतल्या माणसाला तुका लावून मोजायचं वाचती, असल्या कामाला उष्ट लिंबू चालत नाही. म्हणला काय करायचंय ते करा येईल म्हणला, पण दुसरं काय तर बघा. भीमा म्हणला बँकेच्या माणसाला बोलवू नका नाहीतर वसुलीच्या नावाखाली सगळं हांडण येईल. मग म्हणला काय करायचं. म्हणला बघ तो आता असं कर, तू 1 लाख रुपये मला सोडवून दे. किसना म्हणला भीमा तू जोरात करते म्हणला, याला कॉमेडी एक्सप्रेसला घालूया का, रुपये नाही लाख कुठला आणायचं. भीमा म्हणला म्हाताऱ्याच्या माघारी तूच वारस आहेस काढ की शेताव कर्ज. म्हणला चालतंय. आता काय करायचं. आता म्हणला तुझं शाप दाखल. ठीक आहे म्हणलं नीट सरी सोडल्यागत जायचं. 3 जण चालत शेताकडे निघाली तर जळकटी क्वार्टरच्या बाटलीत गोमूत्र भरून ठेवलं. भीमानं उचललं, बाटली काढून एक घोट घेतला. आर म्हणला गोमूत्र आहे वाढत. किसनाला म्हणला आपण बाटलो. किसनाला का सोडा म्हणला. किसनाला म्हणला घे. किसनानं मी 2 घोट घेतला. आयला म्हणला आपण बाटलो. मांत्रिकाला का सोडा. मांत्रिकाला बाटली दिली. मांत्रिकानं बाटली संपूर्णच काढली. अहो गोमूत्र पेलेलं मांत्रिक बैल राखल्या गड्डी राखलं आणि म्हणला गोमूत्र होतं. किसना म्हणला असू दे दारोड्याला गोमूत्र काय गोमूत्र काय. झालं शेतात आली ती झाड, त्या झाडाखाली म्हातारा बसत होता, भगवद्गीता रामायण वाचत होतं. त्या झाडाकडे बघितलं आणि मांत्रिक म्हणला किसना हे झाड तोड आणि या झाडाच्या जाळण्याचे पैसे शांतीला दे.
कृष्णा म्हणला ह्या झाडाच्या झाडाचं पैसे मी शांतीला दिलं तर माझी बायको मला इचकटीच्या शिवाय दिलंच, पण शांतीचा नवरा मला बुटानं मारला. अरे म्हणला गुप्त जमायचं शांतीला. मग म्हणलं असं म्हणा की चालतंय. म्हणला ना आता आमुष्याला या. भीमा म्हणला कृष्णा आपण कधी भूमपुरा खड्डा काढला नाही, मोठं मोठं एवढा खंड तर असणार आणि ते खंडायचं कोण, आपण आपला गडी सांगूया. मग धर्मागडीकडे गेली तर धर्मागड्याच कुत्र दारातच होतं. कृष्णा म्हणला भीमा कुत्र दारात आहे. भीमा म्हणला असू दे की काय चावतंय. कृष्णा म्हणला चावतंय. माग लागलं म्हणजे पालतं पाडून बनपाव खाल्ल्यागत लचको तोडतंय. म्हणलं वरच्या आळीच्या रांग्याला बघून हे महिना झालं उभा राहून जेवतोय आणि पालतं झोपतंय. तेवढ्यात धर्म आला गळ्यात टावेल टाकून. म्हणला काय काम काढलं. भीमा म्हणला कृष्णाच्या शेतात आमुषाला खड्डा काढायचा. म्हणला का काढायचाय. आता ह्याला सांगावं तर गाव अवघड कर म्हणून हे ना आयडिया काय केली. भीमा म्हटला त्याचं काय कृष्णाची मस मिली आणि ती पुरायची. धर्म म्हटलं आमुषाला 5-6 दिवस टाइम आहे, मग इतक्या दिवस का थांबायचं. म्हटलं मिले म्हणजे अजून मेलेली नाही, जरा धुगधुग आहे. मग म्हटला खड्डा काढला नाही मिली तर. मला नाही मिली तर तुला मीठ घालून पुराईल, तू काय काळजी तू नुसता खड्डा काढ. झालं पुन्हा कृष्णाने बी 1-2 लाख कर्ज काढलं. दोघं गावात फिरायला लागली. हॉटेलमध्ये जाऊन पायावर पाय टाकून बस. हॉटेलवाल्याला माहित आहे रुपया नाही ही अशी का बसली म्हणून बटाटवाड्यावर डोळं करून म्हणला हॉटेलवाल्याला अरे बघतोस काय म्हणला गरम काय आहे. हॉटेलवाला म्हणला गरम गरम तवा देऊ का म्हणला. हे दोघांनी म्हणला हे म्हणला का असले काय बोलू नको, तुझी कुबाट्याने भडण खाऊन खाऊन गावाचं ग्राम स्वच्छतेचं बक्षीस गेलं म्हणला. मनात आणलं तर तुझं हॉटेल विकत घेईन, कशाला असलं बोलतोस म्हणला. इकडं कृष्णानं बायकोला जुडवी केली, पंजान केलं, सगळ्या चांदीच्या वस्तू घेतल्या, सोनं करतो म्हणून सांगितलं. 11 वाजूस्तर न उठणाऱ्या कृष्णाला इचकटीच्या शिवाय देणारे बायको कृष्णा 2-2 वाजूस्तर झोपला तरी दबक्या पावलानं चालत होते. पैसे कुठनं आणलं विचारलं नाही सर, खर्च कुठनं करतो विचारलं नाही. आणि वड सावित्रीच्या पुनवेला वड पूजा कंटाळा करणारी बायको 2दा वड पूजून आली. कृष्णा म्हणला जाताना जातीवंत पतिवर्तीला संकट येणार, वडाला उलट्या फेऱ्या मारची, आम्हाला जळकड जवळ करायला उचित म्हणे. आता आमुषा जवळ आल्या म्हातारा जवळ काही झाड तोडता येणार आहे का म्हणून म्हातारा का गेलं पाहिजे म्हणून म्हणलं आप्पा लय दिवस झाले देवाला गेला नाही जाऊन या की. म्हणला होय पोरा जाईन जाईन म्हणतोय, पण म्हणला काही जुळणीच होईना. कृष्णा म्हणला कसली जुळणी करणार आहे मला माहित आहे, 1000 रुपये नीचीला 100 कांडी बत्ता सांचीला असली मिडल क्लास भक्ती बंद करा म्हणला. आणि जाऊन पुजाऱ्याला सांगा माझा पोरगा आता करोडपती होणार आहे आणि त्याच्याकडे सगळं येणार आहे आणि या देवाचा गाभारा संगमरवरी करणार आहे आणि येणाऱ्या पुनवेला असं अन्नदान करणार आहे, असं अन्नदान करणार आहे की देवासकट भक्ताचं सुद्धा डोळं पांढरं होणार आहे. आणि म्हणलं हे असले काय आणू नका कांड्या बत्ता सुद्धा, तू जरा गुंडगुळ करणीचं सामान घेऊन या. म्हातारा बघायला असं लागला. अहो म्हणलं असं बघताय काय काय तर बोला की. म्हातारा म्हणला अरे बोरा माझा देव करणीला साथ देत नाही की पापाला हात देत नाही आणि अन्नदान करून त्याचे डोळे दिपवता येत नाहीत, पण एखाद्या उपाशी गरीबाला दिलेला भाकरीचा तुकडा सुद्धा त्याला महाप्रसादापेक्षा मोठा असतो. कृष्ण तुझ्याकडे जर पैसा येणारच असेल तर तो अशा निराधारांच्यासाठी बके कंगालांच्यासाठी खर्च कर. आणि बाळ त्या परमेश्वराचे डोळे तुझ्याकडे बघताना पांढरे होण्यापेक्षा ते मिटले जाणार नाही त्याची काळजी. असं म्हणून म्हातारा गेला. कसा तर गोड बोलून म्हाताऱ्याला घालवला. पाठमोरा म्हातारा दिसायचा बंद झाला आणि कृष्णानं हातात कुऱ्हाड घेतली आणि वैऱ्याच्या नरडीचा घोट घ्यायचा असल्यागत कृष्णा सनाट्याने शेताकडे धावला. झाडावर घावावर घाव घालू लागला. कवळी पाण्यात हरारली, गर्द सावली शहारली. झाडावरच्या पाखराने आकाशात झेप घेतली. ऊन वारा पावसाला समर्थपणे तोंड देणार ते झाड हळूहळू शक्तीने व्हायला लागलं. झाड एका बाजूला पडलं आणि म्हाताऱ्याच्या शेतात वापरायचं मुंडासखाली कोसळलं. क्षणभर म्हाताराच कोसळल्याचा भास कृष्णाला झाला. झाड बुद्याचं नव्हतं झालं. संध्याकाळ झाली. कृष्णा भीमा धर्मा मांत्रिकाची वाट बघायला लागली. तेवढ्यात भीमा आला आणि भीमा बघायला लागला. तेवढ्यात मांत्रिक आला. मांत्रिक म्हणला कृष्णा 100 लिंबू आणलेस का. कृष्णा म्हणला 100 लिंबू आणलेत आणि उतरून टाकलेल्या गावातलं बी आणलीत कमी जास्त. भीमा म्हणला लुंगच काय पानगडा जुळणी आहे काय, भाकरी घेऊन येऊ का. कृष्णा म्हणला भाकरी घेऊन येणं आमच्याला उतरून टाक, कधी तर घरात जेवत जाते. झालं शेतात आलं. धर्मागाड्याला खड्डा काढायला लावला. लिंबू चिरलं. रात्रभर लिंबू चिरत होती. 1000 फोडी केल्या. भीमाच्या बुटीत एक ठेवलं होती, ह्याच्यात कृष्णाच्या ठेवलं. कृष्णाचं शेत. कृष्णा अंदाज घेत शेतातनं चाललं, बांधावरनं चालला. भीमा पहिल्यांदा रात चालता बुटी घेतली. 100-150 फूट गेलं. तालीवरनं ठेस काढून पडलं
अंधारात सगळ्यात पुढे इकडे तिकडे जात. आता बळकून बुटीत टाकायचं कशी म्हणून भीमान आयडिया की चाकून बघा. हिंमत लागले की खराब लागले की खराब लागले की लिंबू. आता प्रत्येक गोष्ट काय खराटच लागते काय तुरट लागायचं. एकदा म्हशीचं शानच तोंड आईला मला शान वाटतं तर नशीब मी तुडील नाही मग माझा पाय घाण झाला असता. मागाला तेवढ्यात लाल फडक्यात बांधलेला डेरा होता. किसनाकडे ₹1,00,000 घेतलं आणि मंत्रिकांना सांगितलं उद्या सकाळी सूर्याची किरण पडल्याशिवाय उघडू नको. आणि धर्मामंत्रिक आणि भीमा निघून गेली. आता किसना एकटा राहिला होता. त्याच्या आयुष्यातील दुःख नष्ट होणार होती. त्याच्या आयुष्यातील कष्ट नष्ट होणार होती. म्हाताऱ्याची किरकिर थांबणार होती. गुप्तधनाचं पीक आता पोटरला आलं होतं. आता फक्त तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला. इतक्या पहाटेचा गार वारा सुटला आणि सुहासनीच्या काळ्या भांगात लाल कुंकू भरावं तसं काळ्या पूर्वेकडे लाल छटा दिसू लागली. सूर्य वर 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 आला आणि सूर्याची किरण डेऱ्यावर पडली. आदाशासारख्या किसनानं डेऱ्यावरचं फडकं टार दिशी फाडलं आणि भल्या पहाटे देवाकडून येणारा म्हातारा सहज शेताकडे जायचं म्हणून आला आणि त्याच्या नजरेवरचा विश्वासच उडाला. अहो आयुष्यभर तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड तिथं नव्हतं. रामायण भगवद्गीता वाचले होते ते झाड तिथं नव्हतं. म्हणला किसना म्हणला आपलं झाड कुठं आहे. किसना आपलं झाड कुठं आहे. किसनानं वर बघितलं. किसनाचं रडून डोळे लाल झालं. किसना म्हणला आपा मी फसलो. अहो त्या मंत्रिकानं मला गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलं. माझ्याकडून झाड तोडून घेतलं. शेतावर कर्ज काढायला लावलं आणि डेऱ्यात बघितलं तर माती निघाली. माझ्या आयुष्याची माती झाली. आता मला जगायचं नाही म्हणून निघाला. म्हातारा म्हणला थांब पोरा. अरे आयुष्यभर तुला सांगत होतो वाईटाची संगत धरू नको चांगल्याची संगत धर. पण तू वाईटाची संगत धरलीस आणि आयुष्याची लक्तर केलीस. अरे शेतकऱ्याला शेत हाका मारतो पोरा पण ते हात तू कधी ऐकली नाहीस आणि तुझ्या कुशीत उगवलेलं झाड तू तोडलंस. ते शेतसरला परक केलंस मला परक केलंस. त्या मांत्रिकाने सांगितलं असतं तर तू माझ्यावर देखील घाव घातला असतास. रस्त्यावर अशा रस्त्यावरची झाडं तू तोडलीस आणि तुला आयुष्यभर कळालंय की तुझ्यासाठी ती उन्हात किती तळत होती. रस्त्यावरचा धोंडाच काय पण काटा सुद्धा माणसाला खाली बघून चालायला शिकवतो. आयुष्यभर तू चुकत गेलास शिकत मात्र कधीच गेला नाहीस. खाली बघून स्वाभिमानाने जगता येतं हे तू विसरलास आणि त्या डेऱ्यात माती निघाली म्हणून जीव द्यायला निघालास. आणि ती मातीच खरं धन आहे पोरा. ते मातीच खरं धन आहे. ती शेतकरी आपल्याला त्या मातीतनं धन देत असते पण ती सोडवान म्हणून असं लिंबाचा तुकडा मागत नाही पोरा. ती सोडवान म्हणून असं लिंबाचा तुकडा मागत नाही पोरा तर ते मागते घामाच्या दारानं गोपणीचा वारा आणि त्यातून फुलतंय हिरवं शिवार. तेच ते शेतकऱ्याचं खरं धन. ती माती हातात घे आणि घे शपथ. या काळ्या आईला कर्जातून मुक्त कर आणि जीवनाच्या वाटेवर पुन्हा प्रेमाच्या मायेच्या आणि विश्वासाच्या सावल्या निर्माण कर. तू शेतकरी आहेस. आत्महत्येचा विचार डोक्यातनं काढ आणि लाखो जीवांचा अन्नदाता बन. किसना म्हाताऱ्या पुढे नतमस्तक झाला. सूर्य डोक्यावर आला होता. किसना म्हाताऱ्याच्या पायावर आणि म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती. म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली.